मॉर्निंग अर्जुन. गुड मॉर्निंग. स्वातंत्र्य दिनाच्या तुला खूप खूप शुभेच्छा. तुला पण स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा पे. थँक्यू. अर्जुन, आज आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष पूर्ण झाली आहे. किती भारी ना. खरंच गप्पे. आणि अशा सर्वांग सुंदर भारत देशात आपण राहतो. मला खूप भारी वाटतंय. आणि बघ ना, म्हणजे अख्ख्या जगात भारत असा एकमेव देश असेल त्याला भारत माता म्हणजे एक स्त्री म्हणून पण संबोधलं जातं. किती भारी ना. हो, म्हणजे आपण या देशात जन्माला आलोच, पण आपल्या कामातून सुद्धा आपण देशसेवा करतोय. अजून काय पाहिजे अर्जुन? खरंय ग. म्हणजे 2 वेळच्या जेवणासाठी सगळेजणच प्रयत्न करतात. सकाळी उठून रात्री झोपेपर्यंत सगळ्यांचं तेच चाललेलं असतं. मग काही जण आपापल्या परीने देशाच्या प्रगतीसाठी हातभार पण लावतात. पण बघ ना, ह्या देशात जी लोक वाईट कामं करतात त्यांना आळा घालण्याचं काम आपण करतोय. आपे मला या गोष्टीचा फक्त अभिमान नाही वाटत, मला लय कौतुक वाटतं ग. खरंय अर्जुन, मला ना कायम असं वाटतं की आपल्या अमोलने पण मोठं होऊन देशसेवेसाठी काहीतरी करावं. इथली माती जी शहीदांच्या रक्ताने भिजली, तिच्याबद्दलच्या संवेदना अमोलच्या मनात असाव्यात असं वाटतं रे मला. आपण तुला खरं सांगू का, अमोलला त्याला जे आवडेल ते करेल. पण मला असं वाटतं की आपण ह्या देशाला अमोलच्या रूपात आहे ना एक सुजाण नागरिक द्यावं. म्हणजे आपल्या भारताचे पालक सुजाण होते ना, म्हणून या देशाने इतिहास घडवला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण घे, नाही ते शहीद भगतसिंगांचं. त्यांचे पालक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते ना, म्हणून त्यांना इतिहास घडवता आला. हो अर्जुन, खरंय. बरं चला, तुझा काय प्लॅन आहे आज? निघायचंय ना तुला पण? मला निघायचंय, पण आधी कलेक्टर मॅडमला रेडी करून पाठवतो, मग निघतो. म्हणजे अर्जुन, अरे आपे, भाषणाची तयारी झाली का नाही आजच्या? तयारी असं नाही, पण आपल्याला आपल्या देशाविषयी जे मनापासून वाटतं ते बोलायचं. अगं हो, पण मुद्दे तर काढून ठेवले पाहिजेत ना. ते काही लोक कमी असतात का? भाषण कडक झालं पाहिजे बरं का. हो झालं. बरं हा, मला तुला एक विचारायचं होतं. म्हणजे एक कलेक्टर म्हणून किंवा एक भारताची नागरिक म्हणून तुला काय वाटतं, आपल्या देशातल्या कोणत्या गोष्टी बदलल्या पाहिजेत किंवा असे कोणते बदल आहेत जे आपल्या देशात झाले पाहिजे? नाही, बदल असं नाही, पण अर्जुन मला कायम असं वाटतं की आपल्या देशातील प्रत्येक महिलेला ना उत्तम जोडीदार मिळाला पाहिजे. त्यामुळे देशात खूप बदल होतील. म्हणजे बघ ना, प्रत्येक महिलेला तिला सपोर्ट करणारा नवरा किंवा सपोर्ट करणारी फॅमिली, त्यापेक्षा अजून दुसरं काहीच नको असतं रे. आणि एकदा का सपोर्ट करणारा नवरा आणि फॅमिली मिळाली ना, तर ती महिला स्वावलंबी बनते. पर्यायाने आपला देशही स्वावलंबी बनेल. नाही पण आपे, तुला सांगू का, महिला आता देशाचं नाव मोठं करण्यासाठी स्वप्न बघू लागलेत आणि लय भारी वाटतं. अर्जुन, तू चुकतोयस जरा. महिला देशाचं नाव मोठं करायची स्वप्न बघू लागलेत तर नाही, महिला देशाचं नाव मोठं करू लागलेत असं. अर्जुन, अरे आपले राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एवढंच कशाला, ऑलिम्पिक मध्ये उत्तम कामगिरी करून आपल्या देशाचं आणि स्वतःचं नाव मोठं करणाऱ्या मनू भाकर, विनेश फोगाट, मीराबाई चानू, अरे एवढं लांब कशाला, आपल्या सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील मोही अशा छोट्याशा गावातल्या ललिता बाबर असू देत. अरे या सगळ्या महिलांनी संघर्ष करून आपल्या देशाचं नाव मोठं केलंय. तू मला म्हणते भाषणाची तयारी झाली नाही? मस्त तयारी झाली की. मला तर वाटते तू आज तुझ्या भाषणातून आहे ना तिथल्या प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागूनच घरी येणार. बापरे अर्जुन, मला फक्त एवढं म्हणायचंय की आपला देश जर स्त्री आणि पुरुष अशा 2 चाकांवर चालत असेल तर नक्कीच भारत देश महासत्ता होईल, यात काहीच शंका नाही. आप्पे, मी तुला वचन देतो, ह्या सगळ्याची सुरुवात आपल्या घरापासूनच होईल. आपल्या घरातला प्रत्येक जण तुझ्या पाठीशी ठामपणे उभा असेल कायम. अर्जुन, तुम्ही आतापर्यंत माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे होतात ना, म्हणून मी इथवर येऊन पोहोचले. खरंच त्या सगळ्यासाठी खूप थँक्यू, खरंच थँक्यू. बरं चला, मी आता निघू का? मला उशीर होतोय. येते. एवढं सगळं होऊन पण स्वतःच्या यशाचं श्रेय स्वतःला न घेता कुटुंबाला देतेस तू आपली. दुसरं कोणाचं काम नाही, हे फक्त तूच करावंस. अरे बाबा हो, थांब की. आवरीने तो म्हणले ना तुला. अरे पण हो की, गडबड कशा? आधी पेडॉन सुट्टी एन्जॉय करायचं चाललंय वाटतं. अहो दाजीबा, काम असलं की काम करू वाटतं ना, आणि निवांत असलं की निवांत बसू वाटतं ना. ऐका, अरे एकट्याचं तुझं नाही तसं, सगळ्यांचं तसंच. पण मी काय म्हणतोय, माणसाने डोकं रिकामं ठेवूच नाही, काय बापू? होय. आणि अर्जुन, नेहमी माणसानं कामात असावं. कामात असलं की माणूस विचार करत राहतो.
अहो अर्जुन दादा यांचं काम थोडं वेगळंच आहे बघा. अहो तुम्हाला सांगते, कधी कधी ना रात्री 9ला मीटिंग असते मॅनेजर सोबत. दाजीबा आता सगळं ऑनलाईन झालंय ना, त्यामुळे काय बोलता पण येत नाही. बापू हे नाही, हे आपल्याला अनुभवायला नाही मिळालं बा. अहो हे या पिढीचे अनुभव आहेत, पण आपण जे अनुभवलं ती यांनी कुठं अनुभवलंय. अगदी बरोबर बोलला बापू. काय फुईलजी, तब्येत बरी आहे ना? नाही म्हणलं कालच्या फिरणीने काय खाऊन त्रास नाही ना झाला? अहो दाजीबा त्यांनीच बनवली होती की फिरणी. चेहरा जरा उलटी आल्यासारखा केलाय म्हणून म्हणलं. हा हे सगळं ह्या अप्पीमुळं झालंय. आता ह्याची काय हालत करते ना ते बघाच. फुईलजी काय 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 सिम्बा, आवरलं का बाळा तुझं? हो बाबा, तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. अरे वा. बाबा अरे मा कुठे, तिला पण शुभेच्छा द्यायच्या. अहो भांजे तुमची मा कलेक्टर आहे, मग स्वातंत्र्य दिना दिवशी ती कशी काय घरी असेल? म्हणजे अरे अमोल बाळा, मा सकाळीच गेली ऑफिसला. ध्वजवंदन आहे ना ऑफिसला आज, हा मग तिला जायला लागते लवकर. क्या बात आहे, मा मला पण बोलली नाही, मग मी पण गेलो असतो ना. अरे बाळा तू झोपला होतास, त्यावरून गेली लवकर. आप्पीचं कौतुक करावं ना तेवढं कमीच आहे बा. अहो सगळ्यांची काळजी घेऊन घरची कामं करून परत कामावर पण जाते बघा, कुठं कमी पडत नाही. काय कदम, आज सुनेचं लईच कौतुक वाटतंय. अरे नुसतं सून कुठं राजा, अरे तुमचं लग्न झालं आणि तिनं माझ्या लेकीची कमतरता भरून काढली. बापू मी खरंच लय नशीबवान आहे, मला आप्पीसारखी सून मिळाली. बाबा अरे मा बेचते, पण तुला काय वाटतं माबद्दल? मला काय वाटतं, म्हणजे जिल्ह्याची कलेक्टर आहे ती, कामात तिचा हात कोण धरू शकत नाही. हा ती आहेच ना बाबा, पण ती तुझी बायको पण आहे ना, तिचं सगळं ऐकतं तर त्याबद्दल म्हणतोय मी. अहो दाजीबा त्याला असं म्हणायचं आहे की जिल्ह्याची एवढी कर्तबगार कलेक्टर तुमची बायको आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते? मला चांगलंच वाटतंय त्या गोष्टीचं. बरं चला येऊ का, पोलीस स्टेशनला ध्वजवंदन आहे, येतो. अर्जुन अरे एक काम होतं, येताना जरा जिलबी आणि पापडी घेऊन ये की, म्हणजे स्वातंत्र्य दिन साजरा झाल्यासारखा वाटतच नाही त्याच्याशिवाय. अरे वा बापू, एकदम जुन्या आठवणी ताज्या केल्या तुम्ही. आणा बरं 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 चला येतो. हा चला की. अहो मी तुम्हाला चालायला बोलवायला आलतो, विसरलो. चालणे जरा. हो आले आले. बरं म्हणा, मी पण निघतो, मला जरा काम आहे. अहो तुम्ही आता कुठे निघालात? अगं हा एक काम तुला आल्यावर सांगतो की. बर. मामा हे काय? अरे चिठ्ठी. ए अरे अमोल, तू काय करणार आहे चिठ्ठी वाचून? अरे मामा नक्की काय आहे चिठ्ठीमध्ये? काय नाही, ती तुझ्या मामासाठी एक चिठ्ठी लिहिली. गप्पा बांचे, तुम्ही कुणाला सांगू नका बरं का, आपलं सिक्रेट आहे. ठीक आहे मामा, मी नाही सांगणार. पण मामा मला सांग, तुझं आणि मोमाचं लग्न झालंय ना, तू आता काय चिठ्ठी लिहिलीस? बांचे, लग्न झालं म्हणून काय प्रेम कमी होत असते वय? म्हणजे हे बघ, मला कामामुळे मोनाला जास्त वेळ देता येत नाही बघ. पण मग कामाच्या गडबडीत तिला विसरून पण चालत नाही ना. पण तू कुठे विसरलाय मामा? अरे हो, पण लग्न झालं म्हणून काहीच केलं नाही तर पुढच्या माणसाला कळणार कसं की आपलं त्याच्यावर किती प्रेम आहे. हा
तुझे हे एकदम खरंय मामा, पण तू सांगू शकतो ना तिला असं लिहायचं का बरं चिठ्ठीवर? हे बघ, तुझ्या मोमाला थोडी कमी समज आहे, त्यामुळे ती सारखी काय ना काय तरी चुकत असते. मग मी तिच्यावर चिडतो, मग परत तिच्यावर बोलायचं कसं? तर असं चिठ्ठी लिहून बोलायचं, मग आपली बायको खुश होती. मामा तू खरंच राग येतो का रे? चिडतो, पण कशी जरी असली तरी ती बायको आहे रे माझी, माझा जीव आहे बघ तिच्यावर. आणि तिच्या चुका मी नाही समजून घेणार तर कोण घेणार सांग बरं? आणि अमोल, प्रेमात फक्त चांगल्या गोष्टी बघून चालत नाही बरं का, माणसांच्या चुकांवर पण प्रेम करावं लागतं आपल्याला. हा, जसं मामाला चुकलं की ओरडते आणि परत जवळ घेते. शाबास, अगदी बरोबर. मामा proud of you. थँक्यू. पण मामा असं चिठ्ठीवर लिहिल्यावरच प्रेम करतं का रे? तसं काय नाही, पण जरा लिहिलं ना की आपल्या माणसाला जरा बरं वाटतं, एकदम स्पेशल. ओके मामा. बरं चल, मी निघतो, मला अजून मामासाठी गिफ्ट पण घ्यायचं आहे. मला सापडलं बरं का मामा, सापडलं. आता गप जरा. ए मामा, ऐक की मामा. हा, आता माफ करणार की बाबांनी मासाठी काय केलं पाहिजे. डबा काय हो, काय झालंय? तुम्ही कालपासून काही बोलणंच झालंय. कित्येकदा सांगून परत परत त्याच गोष्टी होणार असतील ना, तर मी माझी ताकद का वाया घालू या ठिकाणी? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? रुपाली, मी तुला आणि आर्याला कित्येकदा समजावलं, पण तुमच्यात फरकच पडत नाहीये. तुम्ही एकदा, फक्त एकदा आर्याला समजून घ्या ना. ती काय बोलली ऐकलं ना तुम्ही? हो, पण ते अशक्य आहे, कारण अर्जुनचं लग्न होऊन त्याला एक मुलगा आहे आणि त्यानं त्यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. कळत नाही तुम्हाला? अर्जुन भाऊजींचा आर्याशी साखरपुडा झाला होता, हे देखील तितकंच खरं आहे ना? जाऊ दे ना रुपाली, मला तो विषयच नको या ठिकाणी. बरोबर आहे. तुम्ही ना आजपर्यंत असाच विषय टाळत आलात ना, म्हणून हे सगळं झालं. अगं काय बोलतेस तू रुपाली? अहो काय चुकतंय त्या आर्याचं? हां, आणि तुम्ही तुमचा मोठ्या भावाचा अधिकार वापरून अर्जुन भाऊजींना त्यांच्या भल्याच्या 4 गोष्टी कधी सांगितल्यात का? अर्जुन आता लहान नाहीये रुपाली. पण तुमच्यापेक्षा वयाने लहान आहेत. कधी कधी मोठ्यांचा अनुभव लहानांना काहीतरी शिकवून जाऊ शकतो, पण नाही, तुम्हाला ना त्यांच्याशी काही बोलायचंच नाही. बर, मी अर्जुनशी काय बोलावं अशी अपेक्षा आहे तुमची? अहो तुम्ही मोठे आहात. अर्जुन भाऊजींना त्यांचं काय चुकतंय, काय बरोबर आहे हे जर तुम्हाला सांगता येत नसेल ना, तर काय उपयोग नाही हो तुमच्या मोठ्या असण्याचा. मला एक सांगा, आर्या चांगली आहे की वाईट? हो बोला ना. चांगली आहे, आणि आर्या चांगली आहे म्हणूनच अर्जुन सोबत आपण तिचा साखरपुडा लावून दिला. मग त्याच आर्यासाठी एकदा तुम्ही भाऊजी आणि मामांजींशी बोलू शकत नाही का? रुपाली, ते वाटतं तितकं सोपं नाहीये. अपर्णा आणि भाऊजींचं एकत्र येणं सुद्धा सोपं नव्हतं, पण एवढ्या छोट्या अमोलनी करून दाखवलंच ना. हे बघा, आपल्याला भाऊजींसाठी काय योग्य वाटते ते करायला काय हरकत आहे ना. तुम्ही जास्त विचार करू नका, तुम्ही एकदा भाऊजी आणि मामांजींशी बोलून घ्या. ठीक आहे, या ठिकाणी मी बोलून बघतो. येतो. मला तर का नाही आता ही सकाळी पेपर वाचूच नाही असं वाटतंय बघा. का हो विनायकराव? अहो बापू, तुम्ही वाचलं नाही का? अहो, पुतण्यानं जमिनीच्या वादातनं सख्या चुलत्याला मारहाण केली. विनायकराव, कधी कधी वाटतं माणूस राहिलाय का हो? हा, कुठं वडिलांच्या शब्दा खातर वनवासाला जाणारे प्रभू श्रीराम आणि कुठेही माणसं अहो काही शिकत नाहीत. हा, अहो ज्या काळ्या आईनं जगवलं तिलाच इकून खायची स्पर्धा आणि मारहाण. काय हो बा, अहो जमिनीकडे व्यवहार आणि फायद्याची गोष्ट म्हणून बघितल्यावर दुसरं काय होणार? म्हणून एक बरं झालं विनायकराव, आपण आपली जमीन अमोलच्या नावावर केली. अगदी खरंय बापू. अहो जमिनीच्या बाबतीत माणूस हळवा पाहिजे हो, तरच जमीन राखली जाईल. बरोबर आहे तुमचं विनायकराव. अहो आपला अमोल हाय हळवा, जमिनीच्या श्रद्धेनं काळजी घेईल बघा.
होय आपण आहे तोवर बघू हो. तर आपल्या माघारी जेवढं काही चांगलं करता येण्यासारखं आहे ना तेवढं केलं असं वाटतं बघा मला. ती बरोबर. बापू आपली गावाकडे जमीन किती आहे हो? मोना अगं अशी किती असणार आहे, हाय आपली थोडीफार. आणि मोना आमची जमीन काही वेगळी नव्हती, आमची जमीन एकत्रच होती आणि एकत्र कसत होतो आम्ही. वय मोना मध्ये आसगावला गेलो ना, अमोलला घेऊन गेलो होतो. त्याचं गावाकडची ओढ बघितली, त्याच्या मातीविषयीचं प्रेम बघितलं आणि मग आम्ही दोघांनी बी ठरवलं आणि त्याच्या नावावर जमीन करून टाकली. हो बापू पण छोटे सरकार अजून किती लहान आहे तो. अगं मोना आमचे तरी किती दिवस राहिलेत सांग बघू. हा म्हणून आम्ही निर्णय घेऊन आता मोकळं व्हायचं ठरवलं बघा. वय आणि हे बघ तुझं माझं न करता आनंदात राहायचं एवढंच ठरवलंय आम्ही दोघांनी. भाजी शिजली जरा वाईस मीठ बघा ना. चला ना. हा हा आणि विनायकराव मला खरं सरकारांचं कौतुक वाटतं. अहो त्यांनी पण त्यांच्याजवळ जे काही आहे ते सगळं अमोलच्या नावावर केलं. होय माझा दादा एकदम सुधारला बघा. अगदी. बरं, चला. कधी कधी वाटतं ना बापू सगळं घ्यावून जावं आसगावला. अहो असं कसं. ओ फुयाजी अहो द्या की. अगं तुझ्या त्या भाजीच्या वाटीला घाल चुली. मला आधी सांगा तुमचं तोंड का सुकलं एवढं? हा हा अहो नाही नाही कुठं काय काहीच नाही. मनाबाई हे बघा मी तुमच्यापेक्षा ना लई उन्हाळं पावसाळं जास्त बघितलं. पण एक मात्र गोष्ट आहे बरं का. नाही म्हणजे जेवण असू द्या नाही तर माणूस असू द्या, जरा कुठं मीठ इकडं तिकडं पडलं ना की सगळं बिघडतंय बघा. हा म्हणजे आता मला वाटतंय की बापूंचं तुमच्या नवऱ्यापेक्षा कलेक्टर मॅडमवर लईच प्रेम दिसतंय हो. हा हा अहो असं काही नाही फुयाजी, पण तुम्हाला असं का वाटलं? नाही मी ऐकलं ना तिथं. ऐकलं म्हणजे काना उघडलं ना की धाकल्या मालकांच्या नावावर सगळी ती तिकडची जमीन गेली म्हणून मला प्रश्न पडला. हो हो ते तर मी पण ऐकलंय, पण फुयाजी खरंच का पोरी लई वाईट झालं बघ. तुला सांगते पोटच्या पोरासाठी ना बापाने काहीतरी राखून ठेवलं नाही ना तर ही अशी माझ्यासारखी अवस्था होती. बघ फुयाजी तुम्हाला काय बोलायचंय ना ते जरा स्पष्ट बोला. हे बघ म्हणावं तुझ्या ना संसाराची आताशी कुठेतरी सुरुवात व्हायला लागली ग. आणि मला कळलंय की तुम्हाला राहायला घरही नाही आणि मग आता जमीन बी नाही की तुम्हाला आता. हा मग हे बघ म्हणा बाय तू ना माझ्या लेकीसारखे आहे ग म्हणून तुला सांगते. आता मला सांग सगळं जर धाकल्या मालकांच्या नावावर केलं मग तुझ्या लेकरासाठी काय आहे? हा हा अहो फुयाजी तोपर्यंत आम्ही कमवू की. कमव म्हणा कमव. अगं तसा काय तुझा नवरा लई मोठा ऑफिसर हाय, लाखाचा पगार घेऊन येतोय ना का म्हणा कमव ना. फुयाजी नाही नाही अगं अशी चिडू नको. पुन्हा हे असंच होत असतंय अगं. हा हे बघ बाया आपल्याजवळ जर काय नसलं ना तर असंच पडेल ती कामं करायला लागतात ग. आणि तू तर एवढी नाजूक चवळ्याच्या शेंगा गते ग. तुझ्या त्याने होतील का तेव्हा काम सांग बरं. अहो फुयाजी अहो तुम्ही एकदम खरं बोलताय हो. अगं मी कधी खोटं बोलतच नसते बघ. हा हे बघ म्हणा अगं आता तुमच्या दोघांचं ठीक आहे तुम्ही इथं राहता, पण उद्या तुमचं लेकरू झालं तर मग त्याला हक्काचं घर नको का? हा हा पण फुयाजी आता काय करायचं या सगळ्यावर? आता कलेक्टर मॅडम आपल्या आहेत पण मग आपल्याला आपल्या हक्काचं नको का सांग बरं. फुयाजी पण आता सगळी जमीन तर बापूंनी ते छोटे सरकारांच्या नावावर केली ना हो. अगं करू दे की करू दे. कलेक्टर मॅडम आपल्या आहेत का नाही? हा मग तू जर बोललीस ना तर कलेक्टर मॅडम तुझ्या नवऱ्याच्या नावावर करू शकतील. हा फुयाजी अहो खरंच असं होऊ शकतं का हो? हा मग
अगं येळत केलं ना की सगळं होईल बघ. कष्ट म्हणा बाय, बोललं मात्र पाहिजे हा. नावाची हाय मनी, दिसती अडाणी पण भल्या भल्यांना पाजती पाणी.